एका जुन्या सरकारी फाईलच्या शेवटच्या पानावर लाल शाईत एक वाक्य लिहिलेलं होतं. ऑपरेशन शांत छाया सुरू आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत कुणालाही काहीच समजणार नाही. त्या फाईलवर तारीख नव्हती, सही नव्हती, पण काही वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं ते पाहिल्यावर त्या एका वाक्याचा अर्थ भीतीदायक वाटू लागला. कारण ही कथा फक्त सत्तेची नाहीये. ही कथा आहे अशा खेळाची जिथे प्रत्येक चाल आधीच ठरलेली असते, पण खेळाडूंनाही त्याची जाणीव बसते. सगळं सुरू झालं एका छोट्याशा संकेताने, एका पत्रकाराला रात्री उशिरा आलेल्या मेसेजने. पुढचे 72 तास महाराष्ट्रासाठी निर्णायक असतील. सुरुवातीला तो मेसेज दुर्लक्षित झाला, पण दुसऱ्याच दिवशी काही नेते अचानक दिल्लीला गेले. काहींनी कार्यक्रम रद्द केले आणि काही जण कोणालाही न सांगता गायब झाले. हा योगायोग नव्हता, ही तयारी होती. आणि मग एक घटना घडली. एक मोठा अपघात, एक मोठं नाव आणि एक मोठं शून्य. बातमी बाहेर आली आणि राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. पण काही लोकांसाठी हा धक्का नव्हता, तो एक ट्रिगर होता. कारण अपघाताच्या काही तास आधी काही बंद दरवाजांमागे जे ठरलं होतं ते आता अंमलात आणण्याची वेळ आली होती. काही कॉल्स झाले, काही फाईल्स हलवल्या गेल्या आणि काही लोकांना अचानक सूचना मिळाल्या. राजकारणात जेव्हा मोठा खेळ सुरू होतो तेव्हा वेळ बदलतो, निर्णय जलद होतात, हालचाली वेगाने होतात आणि प्रत्येक जण जणू कुणाच्या तरी स्क्रिप्टनुसार चालत असतो. राष्ट्रवादी पक्षात प्रश्न निर्माण झाला, आता पुढे कोण? आणि याच प्रश्नाने अनेकांच्या महत्वाकांक्षा पेटल्या. काही नेते पुढे आले, काहींनी दिल्लीकडे धाव घेतली, काहींनी स्वतःचे गट तयार केले. पण या सगळ्यात काही लोक फक्त शांत होते, निरीक्षण करत होते. आणि राजकारणात शांत राहणारा खेळाडू सर्वात धोकादायक असतो. दरम्यान मुंबईच्या एका जुन्या बंगल्यात मध्यरात्री एक गुप्त बैठक झाली. गाड्या एकामागून एक आल्या, मोबाईल बाहेर ठेवले गेले आणि आज सुरू झालेल्या चर्चेत एकच मुद्दा होता: जर आपण आत्ताच चाल खेळली नाही तर सगळं आपल्या हातातून निसटेल. काहींनी विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडला, काहींनी स्वतंत्र गट तयार करण्याचा प्लॅन मांडला आणि काहींनी थेट सत्ता समीकरण बदलण्याची कल्पना दिली. पण त्या बैठकीत एक वाक्य सगळ्यांना अस्वस्थ करून गेलं: वरून गेम फिरला तर आपल्याकडे काहीच उरणार नाही. वरून म्हणजे कोण हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, पण उत्तर कुणी दिलं नाही. दरम्यान सुनेत्रा पवार अचानक ऍक्टिव्ह झाल्या, शांतपणे पण अचूकपणे. त्यांनी कोणतंही मोठं वक्तव्य नाही केलं, पण त्यांच्या भेटीघाटी वाढल्या. जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न झाला आणि काही असे नेते जे आधी विरोधात होते तेही त्यांच्या संपर्कात आले. ही चाल इतकी व्यवस्थित होती की अनेकांना शंका आली, हा प्लॅन आधीपासून तयार होता का? आणि मग अजून एक धक्का, अपघाताच्या आधीचा एक अनोळखी कॉल, फक्त काही मिनिटांचा, पण त्यानंतर सगळं बदललेलं. त्या कॉलचा तपशील कुणालाच माहीत नाही, पण त्यानंतर जे घडलं ते योगायोग मानणं कठीण होतं. राजकारणात अफवा हे शस्त्र असतं आणि इथे त्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात होत्या. काही बातम्या मुद्दाम लीक होत होत्या, काही खोट्या गोष्टी पसरवल्या जात होत्या आणि काही लोक फक्त शांत बसून योग्य वेळेची वाट पाहत होते. परिस्थिती अशी झाली की प्रत्येक नेता दोन खेळ खेळत होता, एक उघडपणे आणि एक गुप्तपणे. विश्वास हा शब्द जणू राजकारणातून गायब झाला होता. आणि मग अचानक राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात पुढे आली. काहींसाठी ही संधी होती तर काहींसाठी धोका. कारण विलिनीकरण झालं तर सगळं पुन्हा एका केंद्रात जाणार होतं. काही नेत्यांना आपली पदं गमावण्याची भीती वाटू लागली, काहींना आपला प्रभाव कमी होईल असं वाटलं आणि काहींना स्वतःचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असं जाणवलं. त्यामुळेच पडद्यामागून विरोध सुरू झाला. बैठका मोडल्या गेल्या, निर्णय लांबवले गेले, काही लोकांना बाजूला केलं गेलं. पण दुसऱ्या बाजूने ही चाल सुरू होती. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सपोर्ट पुन्हा मिळवला जात होता. जिल्हा पातळीवर पकड मजबूत केली जात होती आणि हळूहळू जमिनीवरचं गणित बदललं जात होतं. आता सगळं एका निर्णायक टप्प्यावर आलं होतं: विलिनीकरण की विभाजन? पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता: या सगळ्या खेळाचा सूत्रधार कोण? काही जण म्हणतात सगळं योगायोग आहे, काही जण म्हणतात हा एक मोठा प्लॅन आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, जे दिसतंय ते पूर्ण सत्य नाही. कारण खरी कथा अजूनही पडद्यामागे लिहिली जात आहे. पुढे काय होणार हे अजून स्पष्ट नाही, पण जेव्हा पुढची चाल खेळली जाईल तेव्हा फक्त एक पक्ष नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरेल. आणि कदाचित तेव्हाच त्या जुन्या फाईलमधलं वाक्य पूर्ण होईल: ऑपरेशन शांत छाया पूर्ण. एका जुन्या सरकारी फाईलच्या शेवटच्या पानावर लाल शाईत एक वाक्य लिहिलेलं होतं: ऑपरेशन शांत छाया सुरू आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत कुणालाही काहीच समजणार नाही.